आपके साथ मैं हूं इशिता तिवारी। बुलेटिन में बात होगी परभणी की, जहां जिला सामान्य अस्पताल के वार्ड नंबर 3 में बेड की संख्या कम होने के कारण मरीजों के परिजनों को बेड के लिए इधर उधर भटकना पड़ रहा है। साथ ही बात होगी पुणे की, जहां जिला परिषद प्राथमिक शाला में शिक्षण परिवर्तन यात्रा कार्यक्रम का उद्घाटन राज्य के शिक्षा मंत्री दादा साहेब भूसे के द्वारा किया गया है। ऐसी तमाम खबरों पे विस्तार से होगी चर्चा। परभणी जिला सामान्य अस्पताल में बेड की कमी के कारण मरीजों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। यहां तक कि कुछ मरीजों का इलाज जमीन पर किया जा रहा है। वार्ड नंबर 3 में बेड कम होने से एक ही बेड पर 2 मरीजों का इलाज किया जा रहा है, जबकि कई मरीजों को जमीन पर लेटाना पड़ रहा है। परिजनों को बेड के लिए भटकना पड़ रहा है। अस्पताल में डॉक्टरों की कमी और ओपीडी में समय पर डॉक्टर न मिलने की शिकायतें भी सामने आई हैं, जिससे इलाज में देरी हो रही है। हर दिन बड़ी संख्या में मरीजों के पहुंचने के कारण अस्पताल की व्यवस्था चरमरा गई है और मरीजों व उनके परिजनों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। राहणार भारसवाडा, तालुका जिल्हा परभणी। मी माझ्या मिस्टरांना इथे घेऊन आलेले आहे। मला माझे 2 मुलं आलेले आहेत, सोबत माझे लहान मुलं आहेत। इथं मला बेडची सुद्धा सुविधा नाही। माझे मिस्टर मी सकाळी 12 वाजल्यापासून ॲडमिट केलेले आहेत, त्यांना सध्या साधी सुई सुद्धा लावलेली नाही आणि आम्हाला बेडची सुद्धा सुविधा नाही। तुम्ही बघू शकता आमचे मुलं कसे आहेत, माझे मिस्टर कसे बसलेले आहेत आणि आम्हाला सध्या कशाचीच आम्हाला बेडची नाही का। माझ्या मिस्टर आतापर्यंत खाली सलाईन सुद्धा लावलेली नाही सुद्धा आले नाही। आता संध्याकाळचे 7 वाजत आलेले आहेत, तरी सुद्धा एक सुद्धा डॉक्टर येऊन बघितलं नाही। मिस्टर आल्यात एकदा दोनदा आणि येऊन गेलं आणि आता डॉक्टर आल्याशिवाय काहीच करता येणार नाही। काय मागणी? आमची मागणी, तुम्ही माझीच काही हजारो पेशंट आहेत, मी म्हणत नाही की माझे आज मी एकटी आलेले आहे, असे रोज शेकडो कितीतरी पेशंट येत आहेत। तुम्ही माझ्यासाठी नका बघू, प्रत्येक पेशंटसाठी बघा। आणि मी आज येऊन जाईल, उद्या दुसरा पेशंट येत आहे। तुम्ही सगळ्या पेशंटसाठी बघा, कारण दवाखाना सगळ्यांसाठी ना, तर तुम्ही सगळ्यांसाठीच बघा, माझ्या एकटीसाठी नका बघू, कारण लाखो पेशंट आहेत इथं बसून। कोणालाही आतापर्यंत मी जशी आली तसं आता एका माणसाला फक्त सलाईन लावली, जशी आली तसं एकाही व्यक्तीला सलाईन नाही का एखाद्या डॉक्टर सुद्धा येऊन गेलेले नाही। आणि सारखे म्हणजे आता 2 दिवस सुट्ट्या आहेत तर डॉक्टर येणार नाही, म्हणजे सुट्टी असली म्हणजे काही पगारी घेणार नाहीत का? यांना पगार भेटत नाही आणि एकही सुद्धा डॉक्टर येत नाही। आता यांना 2 दिवस सुट्ट्या आहेत, हे पैसे घेणार नाहीत का? काही सुट्ट्याचे पैसे घेत नाहीत, या सिस्टर असो का डॉक्टर असो। आणि गरीब लोक असंच मारायचं का? मग आम्ही जायचं कुठं गरीबांनी? आज हे माझे लहान 2 मुलं आहेत, मी त्यांना घेऊन आलेले, नेमकं मी करायचं काय? हे असं खाली लोळतायत लेकरं, म्हणजे नवऱ्यासोबत लेकरांना पण ॲडमिट करायचं काय? परभणी से सीनू संवाददाता शांतिलाल शर्मा की रिपोर्ट। पुणे तहसील के गरदडेवाड़ी में जिला परिषद प्राथमिक शाला में शिक्षण परिवर्तन यात्रा कार्यक्रम का उद्घाटन महाराष्ट्र राज्य के शिक्षा मंत्री दादा साहेब भूसे के द्वारा किया गया। इस अवसर पर दौड़ के विधायक राहुल कुल, पुणे जिला परिषद के अध्यक्ष वीर धवल जगदाले, उपाध्यक्ष विवेक वलसे एवं अन्य अधिकारी उपस्थित रहे। गुड़ी पाड़वा पट संख्या वाड़वा अभियान के तहत आयोजित इस कार्यक्रम में शिक्षा मंत्री दादा भूसे ने मराठी माध्यम के विद्यालयों में छात्र संख्या बढ़ाने और शैक्षणिक स्तर को अंतर्राष्ट्रीय दर्जे तक पहुंचाने पर जोर दिया। साथ ही पालकों से अपील की कि वे अपने बच्चों को मराठी माध्यम की शालाओं में प्रवेश दिलाएं और शिक्षकों को आधुनिक शिक्षण पद्धतियों के माध्यम से विद्यार्थियों को प्रेरित करने पर जोर दिया। कार्यक्रम में जिला परिषद अध्यक्ष वीर धवल जगदाले, विधायक राहुल कुल ने भी सभा को संबोधित किया, जबकि स्थानीय जनप्रतिनिधि, शिक्षक, पालक और बड़ी संख्या में विद्यार्थी उपस्थित रहे। इस अभियान के माध्यम से क्षेत्र में मराठी विद्यालयों की संख्या बढ़ाने और उनके स्तर में सुधार लाने की उम्मीद व्यक्त की गई। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरदडेवाडी या पवित्र प्रांगणामध्ये आजच्या या शुभ कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आमदार राहुल दादा कुलजी, जिल्हा परिषदचे सन्माननीय अध्यक्ष वीर धवल जगदाळेजी, उपाध्यक्ष माननीय व्हिडिओ माननीय गजाननजी पाटील, माजी आमदार रमेशजी थोरात, सुखदेव भाऊ चोरमलेजी, प्रफुल्लजी शिवले, सागर आबा शेलार, साहेबरावजी पोळ, शुभांगीताई शिंदे या पंचक्रोशीतून साधारणपणे 100 ते 150 गावांचे या कार्यक्रमाला अनेक आयडॉ भगिनी पण उपस्थित आहेत, ग्रामस्थ उपस्थित आहेत, पत्रकार बंधू भगिनी पण उपस्थित आहेत।
खरं म्हटलं तर 200 लोकसंख्येचं ही वस्ती आणि आताच्या घडीला 1ली ते 4थी त्याची पटसंख्या आहे 22. एक महिन्यामध्ये गावाने जर ठरवलं, ग्रामस्थांनी जर ठरवलं, शाळा व्यवस्थापन समितीने जर ठरवलं आणि आमच्या बंधू भगिनींनी जर ठरवलं तर कशा पद्धतीने उदाहरण म्हणून आपली गर्दरेवाडीची ही शाळा आहे. आणि म्हणून अतिशय इंटेरियर जरी असेल तरी पण जेव्हा गाव एकत्रित येत आहे, आमचे शिक्षक बंधू भगिनी जेव्हा एकत्रित येतात आणि खऱ्या अर्थाने या सर्व चळवळीला ज्यांचं मार्गदर्शन लाभतंय ते दत्तात्रय वारे गुरुजी जेव्हा मार्गदर्शन करतात तर अशा पद्धतीने फक्त 1 महिन्याच्या कालावधीमध्ये पुणे से सीनू संवाददाता प्रमोद काकड़े की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।